सध्या आपण बघतोय हिवाळा सुरू आहे. मागच्या कांदे बागाच्या लागवडी बऱ्यापैकी झालेल्या आहे. ज्या मृग बागाच्या लागवडी झाल्या आहे त्याचा निस्वा सुरू आहे. काहींचा निस्वा पूर्ण झाला आहे. काहींचे बागा ह्या डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये घड आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आज तर सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो आहे हिवाळ्यातील केळी बागांचं व्यवस्थापन. आणि जर आपण बघितलं तर प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये बागेची वाढ थांबते किंवा पानं पिवळे पडतात किंवा मोठ्या बागांची पानं करपतात, ज्याला आपण थंडीचा चरका असं म्हणतो. बहुतांशी केळी बागायतदार बंधूंमध्ये करपा आणि चरका यातला फरक आपल्या लक्षामध्ये येत नाही. ज्या वेळेस आपण करपा म्हणतो तेव्हा पानावरती बुरशीचे स्पॉट येतात, डॉट येतात, ते एकत्र येतात आणि पान जळतं. परंतु चरक्यामध्ये ऑल ऑफ ए सडन पान पिवळं पडतं आणि ते पान करपतं, कारण ही पानातील पेशींना थंड तापमानाची झालेली इंजुरी आहे आणि म्हणून सडन बागा करपतात. आता जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये अंजनगाव, सुरजी, आकोट, मोर्शी, वरुड या भागामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये केळीवरती चरका दिसतो आहे. आपल्याकडेही अनेक बागांमध्ये आपल्याला चरका दिसतो आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिला थंडीमध्ये बागेचं पाणी बंद करू नये. बागेला पाणी चालू असलं पाहिजे. गरजेप्रमाणे 18 ते 20 लिटर पाणी दिलं पाहिजे. मुळाच्या कक्षेमध्ये वापसा स्थिती ठेवली पाहिजे. पाणी रात्रीला दिलं पाहिजे. त्याच्यासोबत बागेला नियमित फर्टिगेशन करणं गरजेचं आहे. दर 4थ्या दिवसाला ठिबक सिंचनामधनं नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर हे जे घटक आहे, झिंक, फेरस, बोरान हे जे घटक आहे, परंतु याच्याही सोबत महत्वाचं दर 4थ्या दिवसाला युरिया, 1261, पांढरं पोटॅश किंवा 0050 आणि मॅग्नेशियम सल्फेट याचा जो 5 किलो युरिया, 2 किलो 1261 किंवा अर्धा किलो फॉस्फरिक ॲसिड किंवा 6.5 किलो पांढरं पोटॅश किंवा 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट हे शेड्यूल नियमित असणं गरजेचं आहे. प्रामुख्याने थंडीमध्ये अन्न घटकाची उपलब्धता होत नाही. अन्न घटकाची विरघडण्याचं प्रमाण, सोल्युबिलिटी नसतं, विरघडत नाही आणि म्हणून हाताने खत घातलं तर त्याचा उपयोग होत नाही. पाण्यामध्ये विद्राव्य स्वरूपामध्ये दिलेलं खत हे मुळाच्या कक्षेमध्ये विद्राव्य स्वरूपामध्ये पोहोचतं आणि शेतकऱ्याचा एक समज आहे की हिवाळ्यामध्ये झाड अन्न घटक घेत नाही. सकाळचं तापमान जरी 9 डिग्री असेल तरी दुपारचं तापमान हे 25-26 अंशाचं असतं. 16 अंशाच्या वर तापमान गेलं की अन्न घटक घेण्यासाठी ते पोषक असतं आणि म्हणून हा समज आपण काढला पाहिजे. हिवाळ्यामध्ये ज्या बागांचं पाणी बंद आहे, ज्या बागांचं फर्टिगेशन बंद आहे, अशाच बागांना चरका होतो किंवा चिलिंगची इंजुरी होते आणि म्हणून ते करणं आपल्याला गरजेचं आहे. जैन हिल्सवरच्या बागा आपण बघा, कुठेही त्याच्यावरती चरका नाहीये, कुठेही त्यावरती करपा नाहीये. दुसरं महत्वाचं, बागेमध्ये वामनेस निर्माण करण्यासाठी जागोजागी जर का आपण मक्याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाताचा भुसा झाडला आणि थोडासा धूर केला तर बागेचं तापमान वाढतं. बागेच्या चारी बाजूने आपण शेडनेट लावल्या तर बागेमध्ये थंड वारे जात नाही आणि बागेतली ऊब जी आहे ती बाहेर पडत नाही. घडावरती आपण स्कर्टिंग बॅग लावणं गरजेचं आहे. पानांची संख्या 10-12 झाडावर कार्यक्षम पानं असले पाहिजे. जर 10 ते 12 पानं आहे, स्कर्टिंग बॅग लावलेली आहे आणि इरिगेशन आणि न्यूट्रिशन योग्यरित्या सुरू आहे तर बागेवर चरका येणार नाही किंवा घडावर सुद्धा चिलिंगची इंजुरी कमी होईल. हे काम आपल्याला करणं गरजेचं आहे.